अतिशय धक्कादायक अशी माहिती. एप्स्टीन फाईल्सच रहस्य लपवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाणूनबुजून इराणबरोबर युद्ध पेटवलंय. नेमकं असं का केलं आणि याच्या पाठीमागे कारण काय, तेच या व्हिडिओमधून पाहू. सध्या जगात घडणाऱ्या काही घटनांमुळे मोठी चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडिया आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये एक प्रश्न वारंवार विचारला जात आहे. एप्स्टीन फाईल्स आणि अमेरिका-इराण तणाव यांचा काही संबंध आहे का? गेल्या काही दिवसात अचानक मध्यपूर्वेत तणाव वाढताना दिसू लागला. अमेरिका आणि इराण यांच्यातील जुना संघर्ष पुन्हा चर्चेत आला. काही लष्करी हालचाली आणि कठोर राजकीय वक्तव्यांमुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली. त्यामुळे अनेकांनी विचारायला सुरुवात केली की हा तणाव फक्त सुरक्षेच्या कारणांमुळे आहे का, की त्यामागे काही वेगळं राजकीय गणित आहे? कारण याच काळात अमेरिकेत जेफ्री एप्स्टीन प्रकरण पुन्हा चर्चेत आलं होतं. जेफ्री एप्स्टीन हा अमेरिकेतील एक श्रीमंत वित्तीय व्यक्ती होता, ज्याचे अनेक प्रभावशाली लोकांशी संबंध असल्याचं सांगितलं जात होतं. त्याच्यावर अल्पवयीन मुलींच्या शोषणाचे गंभीर आरोप होते. अटक झाल्यानंतर काही काळानं तो तुरुंगात मृत अवस्थेत आढळला. अधिकृतपणे त्याच्या मृत्यूला आत्महत्या म्हटलं गेलं. पण या घटनेनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले. कारण अनेकांना वाटत होतं की एप्स्टीन जिवंत असता तर त्याच्याशी संबंधित अनेक प्रभावशाली लोकांची नावं समोर आली असती. त्यामुळे एप्स्टीन फाईल्स या विषयाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली. या फाईल्समध्ये त्याच्या संपर्कात असलेल्या लोकांची माहिती असू शकते अशी चर्चा सुरू झाली. काही कागदपत्रं आधीच सार्वजनिक झाली होती आणि त्यातून काही प्रसिद्ध व्यक्तींची नावं चर्चेत आली. त्यामुळे अमेरिकन राजकारणात पुन्हा खळबळ उडाली. अनेक लोकांचा असा आरोप होता की अजूनही अनेक महत्त्वाची माहिती लपवली जात आहे. अशा परिस्थितीत अचानक जगाचं लक्ष मध्यपूर्वेकडे वळलं. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा वाढला आणि जागतिक माध्यमांनी या विषयावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू केली. या सगळ्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं नावही चर्चेत आलं. ट्रम्प नेहमीच आक्रमक वक्तव्यांसाठी ओळखले जातात आणि इराणविरोधात त्यांनी पूर्वीही कठोर भूमिका घेतली होती. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक थिअरी पसरू लागली. काही लोक म्हणू लागले की एप्स्टीन फाईल्सबद्दल चर्चा वाढत असतानाच अचानक अमेरिका-इराण तणाव का वाढला? काही विश्लेषकांच्या मते इतिहासात अनेकदा असं झालं आहे की जेव्हा एखादं सरकार देशांतर्गत वादात अडकतं तेव्हा बाहेरील संकट लोकांचं लक्ष वेगळ्या दिशेने वळवतं. यालाच काही लोक डिस्ट्रॅक्शन स्ट्रॅटेजी म्हणतात. मात्र या दाव्याला ठोस पुरावे नाहीत. काही लोकांना वाटतं की हा फक्त योगायोग आहे, तर काहींच्या मते राजकारणात योगायोग फार कमी असतात. दुसरीकडे मध्यपूर्वेतील तणावही गंभीर विषय आहे. कारण अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष मोठ्या युद्धात बदलला तर त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होऊ शकतो. विशेषतः तेल बाजार आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवर त्याचा प्रभाव पडू शकतो. आजच्या काळात माहिती खूप वेगाने पसरते. सोशल मीडिया आणि न्यूज चॅनलमुळे प्रत्येक घटना वेगाने चर्चेत येते. पण कधीकधी सत्य आणि अफवा यांच्यातील सीमा धूसर होतात. एप्स्टीन फाईल्स आणि अमेरिका-इराण संघर्ष यांच्यात खरोखर काही संबंध आहे का, हे भविष्यातच स्पष्ट होईल. पण एक गोष्ट निश्चित आहे, या दोन घटनांनी जगभरात मोठी चर्चा निर्माण केली आहे.